जिथे जिथे आरोग्य सेवा जास्त चांगली आहे तिथे त्या लोक करोनातून बाहेर आले. अमेरिका सोडून 10 ते 15% सुद्धा अगदी श्रीमंतातली मुलं असतील, अगदी स्मार्टफोन असेल, अगदी कनेक्टिव्हिटी असेल, तरी सुद्धा शाळेत बसून शिकणं आणि ऑनलाईन शिकण्याचा भयंकर फरक पडतो. आपला GDPतला 60% भाग सेवा आहे. IT, इन्शुरन्स, बँकिंग, पर्यटन, ह्याच्यातच आपण वा छान 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 म्हणत बसलो. चीननी तोपर्यंत इंडस्ट्रियल बेस तयार केला होता, सगळ्या जगातलं मॅन्युफॅक्चरिंग खेचून घेतलं. नमस्कार, मी अच्युत गोडबोले. आज पुन्हा बरेच दिवसांनी आपल्या भेटीला येतोय. आज मला मुख्यत्वे करोनाच्या मानसिक आरोग्यावर काय परिणाम होतोय करोनाचा ह्याच्यावरती बोलायचंय. मुख्य म्हणजे असं की त्याचे इतर जे परिणाम आहेत, म्हणजे आरोग्यावर काय परिणाम होतील, अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतील याच्याविषयी चर्चा बरीच झालेली, मीही पूर्वी बोललेलो आहे. पण मानसिक आरोग्याच्या विषयी त्या मानाने कमी चर्चा झालेली आहे. मला असं वाटतं मी त्याच्याविषयी जास्त आज बोलणार आहे. पण त्याच्या अगोदर इतरही गोष्टींचा आपल्याला आढावा घेतला पाहिजे, कारण या सगळ्यांचा मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. आजचं जे काही प्रचंड ढासळलेलं मानसिक आरोग्य आहे भारतातलं आणि जगातलं, खरं म्हणजे त्याचं कारण त्याची कारणं ही खरं म्हणजे आरोग्य आणि अर्थ आणि शिक्षण अशा अनेक क्षेत्रातलं जे प्रचंड आपलं जो बेस नष्ट झालेला आहे त्याच्याकडे आहे. त्याच्या अगोदर आपण एक आढावा घेऊ की आपल्याला दुसऱ्याला कोणाला तरी दोष देण्याची एक आपल्यामध्ये प्रवृत्ती असते. आपण इबोला आला तेव्हा आफ्रिकन लोकांमुळे आला असं लोक म्हणाले, फ्लू आला तेव्हा मेक्सिकन लोकांमुळे आला, इन्फ्लुएन्झा आला तो आशियाई लोकांमुळे आला, पूर्वी तो स्पॅनिश फ्लू पण आलेला होता, आता कोरोना जो आहे तो चीनमुळे आलेला आहे असं सगळेजण म्हणतात. तो ट्रम्पला तो चायनीज व्हायरस म्हणून त्याने नाव दिलं. पहिल्यांदा हाच ट्रम्प पहिल्यांदा चीनची खूप स्तुती करायचा. तो त्यांचा अर्थात ट्रेडमध्ये बिनसलं म्हणल्यावर त्यांनी लगेच त्याला शिवाय द्यायला सुरुवात केली. म्हणल्यावर आपण आणि सगळ्या जगाने, इंग्लंडने आणि सगळ्यांनी शिवाय द्यायला सुरुवात केली, कारण अमेरिकेचं जवळपास अमेरिका जे म्हणतं त्याप्रमाणे सगळं जग वागतं. त्यामुळे आपण चीनला शिवाय द्यायला सुरुवात केली. आता चीनने आत्ता खूपच आक्रमकता दाखवली आहे. चीनी राजकीय लष्करी दृष्ट्या अतिशय वाईट भारताशी त्याचा व्यवहार आहे, त्याला प्रत्युत्तर आपण दिलंच पाहिजे. हा वेगळा मुद्दा आहे. तो अर्थात मुद्दा म्हणजे चीनी माल पूर्णपणे बहिष्कार करून करावा, त्यांनी कसं चीनला प्रत्युत्तर मिळेल असं मला मुळीच वाटत नाही. त्याच्याविषयी मी वेगळा व्हिडिओ सुद्धा केलेला आहे. कारण आपण चीनचा सगळा माल जरी पूर्ण बॅन केला, संपूर्ण सगळा माल, नुसते ॲप्स नव्हे तर सगळा माल जरी आपण बॅन केला तरी चीनच्या संपूर्ण निर्यातीपैकी भारताला जे निर्यात करतो तो फक्त 2% भाग आहे. आणि त्यामुळे चीनला त्याचा भयंकर काही परिणाम होणार नाही, उलट भारतावरच त्याचा भयंकर मोठा परिणाम होईल. आपली टेलिकम्युनिकेशन, फार्मास्युटिकल्स आणि खूप अनेक इंडस्ट्रीजमध्ये खूप मोठा परिणाम होईल आणि आपल्या उलट इंडस्ट्रीज ठप्प होतील बऱ्याच प्रमाणात असं म्हणलं. पण तो भाग आता आपण सध्या सोडून देऊ. आत्ता ॲक्शनला केसेस किती आहेत जगामध्ये, त्या जगामध्ये केसेस भयानक वाढलेले आहेत. आत्ताचे आकडे मी 13 जुलैचे आकडे सांगतोय, ते म्हणजे 1.34 कोटी लोकांना आत्तापर्यंत करोनाची लागवड झालेली आहे आणि त्यात 5.7 लाख लोक मेलेले आहेत जगामध्ये. 5.7 लाख लोक मेलेले आहेत. आणि MITचे स्लोन स्कूल नावाचं जे आहे तिथल्या अनेक तज्ज्ञांचं म्हणणं आहे की हा आकडा खरं काहीच नाही आहे, आणि भारतातला सुद्धा, मी त्याच्याकडे येणार आहे, खरे आकड्याच्या 12 पट आहेत असं कित्येक तज्ज्ञांचं म्हणणं आहे. आणि मृत्यू जे आहेत ते पण 1.5 पट किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहेत खरं म्हणजे, असं लोकांचं म्हणणं. भारतामधले आकडे सुद्धा प्रचंड चक्रावणार आहेत आणि ते काय आहे त्याच्याकडे आपण येऊया. भारतामध्ये 13 जुलैपर्यंत आपली वाटचाल 9 लाखापर्यंत चाललेली. आता तर दररोज 2,000, 4,000, 6,000, 10,000, 15,000, 20,000, 22,000, 25,000, आता तर 28,000 दररोज केसेस वाढत आहेत. आणि आत्तापर्यंत 23,000पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. पण झा जे आहेत, म्हणजे हार्वर्ड युनिव्हर्सिटीचे अतिशय प्रसिद्ध एक हे आहे, त्यांचं म्हणणं असं की रोज कमीत कमी 50,000 केसेस भारतात होत आहेत, पण आपल्या रिपोर्ट मात्र 28,000च होत आहेत. हे का होतं ह्याच्याकडे आपण येऊ नंतर. पण महाराष्ट्राची स्थिती सुद्धा काही फार चांगली नाही. भारतामध्ये अग्रगण्य आहे, म्हणजे भारताचा नंबर आता जगामध्ये 3रा, अमेरिका, ब्राझील आणि भारत. आणि भारतामध्ये सुद्धा महाराष्ट्र सगळ्यात जास्त आहे. महाराष्ट्रामध्ये भारताच्या जवळपास 20%
रुग्ण आहेत. त्यातनं मुंबईमध्ये महाराष्ट्राच्या पुन्हा साधारण 30% 35% असे रुग्ण आहेत. म्हणजे अतिशय मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे हे रुग्ण आहेत आणि मृत्यूंची संख्या जो वाढते. फक्त मृत्यूंची संख्या आपल्याकडे किंचितची कमी आहे मात्र ही एक चांगली गोष्ट आहे. त्याचं कारण आपल्याकडे तरुणांची संख्या जास्त असल्यामुळे आपल्याकडे मृत्यूची संख्या कमी आहे. इटली आणि अमेरिका याच्यात जे मृत्यू जे आहेत त्यात खूप जास्त वयस्कर माणसं त्यात गेलेले आहेत आणि त्यासोबत ब्लॅक्स वगैरे जास्त गेले आहेत, गरीब लोक जास्त गेलेले आहेत. हे याच्याशी मागे मी बोललेलो आहे. पण आपल्याकडे तरुणांची संख्या रिलेटिव्हली जास्त असल्यामुळे आपल्याकडे मृत्यू दर हा त्यातल्या कमी आहे. ही अतिशय आनंद ही चांगली गोष्ट आहे. एक आशेचा एक किरण ज्याला म्हणता येईल. पण हे आपल्याकडे खरा दर हा खूप जास्त आहे ह्याच्यापेक्षा. ह्याचं कारण म्हणजे टेस्टच फार कमी होत आहेत. मी तुम्हाला काही आकडे सांगतो, धक्कादायक आकडे. दर मिलियन दर 10 लाखांमागे UAE मध्ये म्हणजे अरब ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त टेस्ट होतात. त्या 3.85 लाख होतात UAE मध्ये दर 10 लाखांमागे. UK मध्ये 1.76 लाख, रशियामध्ये 1.57 लाख, अमेरिकेत 1.28 लाख. हे दर 10 लाखांमागे आकडे सांगतोय. इटलीमध्ये 98,000, जर्मनीमध्ये 76,000, चीनमध्ये 62,000 असं करत करत ब्राझीलमध्ये जो ब्रिक्स मधला आपला देश आहे तिथे सुद्धा 21,000 आणि भारतामध्ये 8,500. दर 10 लाखांमागे 8,500. आपल्या मागे फक्त पाकिस्तान आहे आणि तिथे 7,173 आणि बांगलादेश जो 5,700 वगैरे आहे आणि सगळ्यात जास्त म्हणजे इजिप्त आहे तिथे 1,329. म्हणजे दर 10 लाखामागे 1,329 लोकांची फक्त टेस्ट होते. अर्थातच परिस्थिती ही आपल्याला खरी परिस्थिती कळणं अतिशय अवघड. एक अर्थात विषय आहे की सगळ्यांचं टेस्ट करावं की नाही. टेस्टिंगमध्ये 2 मेथड्स आहेत त्याच्याविषयी मागे मी बोललेलो आहे. आता मी पुन्हा ते सविस्तर सांगत नाही. पण मला असं वाटतं की टेस्टिंग हे भरमसाठ वाढवलं पाहिजे. निदान ज्याला अँटीबॉडीची टेस्ट म्हणतात ते हॉटस्पॉटमध्ये आणि इतरांनी सिलेक्टेड एरियामध्ये मोठ्या प्रमाणात महिना 2 महिन्यापूर्वीच करायला पाहिजे. म्हणजे कुठेही पॅन्डेमिक पसरली, कुठे पसरण्याची शक्यता आहे हे कळणं, तिथेच उपाय करणं, तिथे ट्रेस आणि तिथे आयसोलेशन करणं. तेव्हापासून जर आपण केलं असतं तर मला वाटतं आपल्याला बऱ्यापैकी. पण निदान आत्ता आपण ते चालू करतो असं मला वाटतं आणि ते अतिशय चांगली गोष्ट आहे. या सगळ्यामध्ये म्हणजे आरोग्याच्या विषयीची जी परिस्थिती आहे ती भयानक आहे. म्हणजे या सगळ्यामध्ये करोनाच्या अगोदरच आपली परिस्थिती भयंकर वाईट. म्हणजे जिथे GDPच्या 5% आपण खर्च करायला पाहिजे तिथे आपण 1 ते 1.5%. आणि ते कुठल्याही पक्षात, मी कुठल्याच पक्षाचा नाही, त्यामुळे सगळ्याच पक्षाचा सामील आहे. गेल्या अनेक दशकांपासून आपण हा खर्च फार कमी करतोय. त्यामुळे आपली प्राथमिक आरोग्यापासून सगळीच सेवा म्हणजे अतिशय वाईट आहे. आणि तिथे 2 बुगट पडले. ते पंचतारांकित फक्त मी हॉटेल्सच म्हणणार होतो कारण ते चकचकीत हॉस्पिटल्स म्हणजे हॉटेलसारखीच आहेत ती, फक्त श्रीमंत लोकांना परवडतील अशी. आणि जिथे बाकी अंदाजुंद कारभार. मी मागच्या याच्यात सगळं स्टॅटिस्टिक्स दिलं होतं. किती याच्यात खाटा नाहीत, किती याच्यात टेलिफोन नाहीत, किती याच्यात नर्सेस नाहीत, डॉक्टर्स नाहीत, इक्विपमेंट नाही. भयानक परिस्थिती. लोक खाली झोपलेले, कॅन्सरचे पेशंट फरशीवर 2-2 बाळंतणी एका कॉटवर, असे अनेक ठिकाण. तर हा जो सगळा प्रकार आहे त्यामुळे आपल्याला फार वाईट तऱ्हेने आपल्याला फेस करावं लागतं. एक लक्षात ठेवा, जिथे जिथे आरोग्य सेवा जास्त चांगली आहे तिथे ते लोक करोनातनं बाहेर आले. अमेरिका सोडून. अमेरिका ट्रम्पचं अमेरिका अगदीच वेगळे. काही होणार नाही असं म्हणून तो सगळ्या जगाला सांगत होता. तो ब्राझीलचा पण पंतप्रधान तसंच अत्यंत वेडसर, काही आम्हाला होणार नाही म्हणून मास्कशिवाय सगळीकडे फिरत होता आणि दोघांनी मार खाल्ला आपल्याला माहिती. तर हे आपण देश सोडून देऊ. पण बाकी तुम्ही जर्मनी घ्या, इतर आशियातले देश घ्या, स्वतः चीन घ्या, साऊथ कोरिया घ्या, तैवान घ्या किंवा न्यूझीलंड घ्या. अनेक देश आज अतिशय चांगल्या तऱ्हेने त्यांना बाहेर पडले. याचा अर्थ सगळे मास्कशिवाय फिरतायत, सगळ्या छानपैकी सगळे व्यवहार चालू आहेत असं नाही. पण बऱ्यापैकी त्यांची अर्थव्यवस्था रुळावर आली. लोक मिसळत आहेत, लोक भेटत आहेत, अंतर ठेवून अर्थातच, मास्क घालून अर्थातच, हात धुवून अर्थातच. पण आपल्याला कोंडले नाही 5-5 महिने किंवा इतर काही. तर तसं न करण्याची पाळी जी आहे तसं आपल्याला करावं लागू नये म्हणून ज्या काळजी आपण घ्यायला पाहिजे ती आपण काळजी घ्यायला पाहिजे होती किंवा अजून आपण ती घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. आणि ती न घेतल्यामुळे अगोदरच आपली अर्थव्यवस्था जी काही भयानक परिस्थितीत होती गेली अनेक दशक, 3 दशक ह्याच्या पहिल्यापासून.
पण आपलं नवउदारमतवाद म्हणजे जागतिकीकरण आपण स्वीकारल्यानंतर विशेषतः शिक्षण आणि आरोग्य ह्याच्याकडे आपण दुर्लक्ष केलं चक्क, की त्याच्यावर खर्च करू नका असं डायरेक्टली आपल्याला सांगण्यात आलं की सरकारचा खर्च वाईट तो करायचा नाही, म्हणून आपण चक्क त्याच्याकडे दुर्लक्ष केलं सगळ्या सरकारने. आणि मला वाटतं ते आता आपल्याला होत आहे. केरळ सारखं उदाहरण घ्या, क्युबा सारखं उदाहरण घ्या, जिथे त्यांनी आरोग्याला खूप प्राधान्य दिलं, त्यांनी संकटाला खूप चांगल्या तऱ्हेने तोंड दिलं. आपल्याकडे आरोग्य व्यवस्था म्हणजे दर हजारांमागे डॉक्टरची संख्या किती, दर हजारांमागे बेडची संख्या काय, आपण भयानक खाली आहोत. म्हणजे चीन आपल्या अनेक पटीने पाचपट आहे, युरोप तर आणखीनच जास्त, म्हणजे अनेक पटीने लोक आपल्यापेक्षा जास्त. बेडची संख्या, डॉक्टरची संख्या, इक्विपमेंटची संख्या, ही कोरोनाच्या अगोदरची स्थिती सांगतो मी. ती सगळ्या आकडेवारी पूर्वी दिली होती, मी त्यात जात नाही. पण त्यामुळे आरोग्य संकट आज भयानक आहे. आज बेड मिळत नाही, ऑक्सिजन मिळत नाही, व्हेंटिलेटर मिळत नाही. आज कुठेही बाहेरनं सगळं सांगण्यातच आपल्याला की आता आपण तयार आहोत म्हणून. अगे कुठलंही सरकार असो, महाराष्ट्र असो, बीजेपीचं असो, समाजवादी कुठल्याही सरकार असो, ते सगळी सरकार आपल्याला सांगतात की आमच्याकडे अशी प्रगती झाली, तशी प्रगती झाली. पण दिल्लीचं असो, या सगळ्या सरकारांची जर तुम्ही अवस्था बघाल तर ती अत्यंत बिकट आहे, कुठली पार्टी का असेल. ह्याचं कारण आपण आरोग्याकडे प्रचंड दुर्लक्ष केलेलं आहे. आणि आता जो 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 काळ येणार आहे तो काळ इतका भयंकर होणार आहे, कारण आता जी MIT जी सांगितलेलं आहे, MIT स्लोननी जी संख्या सांगितली आहे की भारतामध्येच 20 कोटी लोकांना हा हे होईल काही दिवसात, आणि त्यात 20 लाख लोक मरतील दररोज. आज जे 20,000 28,000 हा जो आकडा आहे तो फेब्रुवारी म्हणजे ऑगस्टपर्यंत 2 लाख आणि फेब्रुवारीपर्यंत 2.87 लाख दररोज ही संख्या होईल असं MITच्या स्लोनने सांगितलं. जर तोपर्यंत औषध निघालं नाही, लस निघाली नाही तर मग त्यावेळेला मग काय होईल बेड्सचं, त्यावेळेला काय होईल ICUचं, त्यावेळी लोक अक्षरशः रस्त्यावरती ढिगारे पडतील की काय. हे मी भेवण्याकरता सांगत नाही आहे, मी पहिल्यांदाच सांगतोय की हा जो सगळा मी व्हिडिओ तयार करतोय ह्याचं कारण मला मी दचकून हे जागा झालेलो की अरे बाबांनो, हे जे दिसतंय मला ते आपल्याला कळलं पाहिजे की काय होण्याची शक्यता आहे. अगदी भले MITचे काही सगळे कम्प्युटर मॉडेल्स असतात शेवटी, समजा ते अगदी निम्मे जरी झाले, 2 कोटीचे 20 कोटीचे 10 कोटी झाले, 10 कोटीचे 5 कोटी झाले, त्या अगदी मरणाऱ्यांची संख्या 2 लाख नाही 50,000 झाली. हे जे 20 लाखाची जी 5 लाख जरी झाले तरी भयानक चित्र आहे. आणि जेव्हा इतके लोक मरतात तेव्हा त्याच्या 10 पट लोक बऱ्याच तिथपर्यंत जाऊन आलेले असतात. त्यामुळे त्यांची व्यवस्था करणं, त्या हॉस्पिटल्स, त्या बेड्स, तेवढे ऑक्सिजन, आपली अवस्था प्रचंड बिकट होणार. आपली शिक्षणाची अवस्था तशीच आहे. आज तर कोरोनामध्ये भयंकर अवस्था झालेली आहे. अगो शिक्षणावर सुद्धा आपण GDPच्या 6% करायला पाहिजे, 3 ते 3.5% करतो. आणि बाकी शाळांमध्ये कसे टॉयलेट्स नाहीत आणि प्रयोगशाळा नाहीत आणि पटांगणं नाही, सगळं मी सांगितलं, पुन्हा सांगत बसत नाही. तिथेही एक पंचतारांकित शाळा आहेत, तिथे फक्त श्रीमंत मुलं जाऊ शकतात, प्रचंड देणग्या आहेत आणि बहुतांशी मुलं त्यातनं बाहेर ते जाऊ शकत नाहीत. त्यांची अवस्था भयानक वाईट आहे. शिक्षकांना पगार नाहीत वगैरे असं. हे कोरोनाच्या पूर्वीची स्थिती आहे. आता तर काय, आता ऑनलाईन असं म्हणतात, पण ऑनलाईन करणार कसं? फक्त 10 ते 15% लोकांना ते शक्य होते, व तेही शक्य खरं म्हणजे होत नाहीये. म्हणजे 10 ते 15% सुद्धा अगदी श्रीमंतातली मुलं असतील, अगदी स्मार्टफोन असेल, अगदी कनेक्टिव्हिटी असेल, तरी सुद्धा शाळेत बसून शिकणं आणि ऑनलाईन शिकण्याचा भयंकर फरक पडतो. मुलांना मिसळणं, त्यांनी प्रश्न विचारणं, मुलांनी मिळून ग्रुप एक्सरसाइज करणं, हा जो एक्सरसाइज म्हणजे व्यायाम तर सोडाच, खेळ हा तर भाग सोडाच, ते न करता आल्यामुळे येणारे मानसिक आणि शारीरिक परिणाम हा वेगळाच मुद्दा आहे पुन्हा. पण एकत्र सोडवणं, ग्रुप डिस्कशन करणं, हा जो सगळा प्रकार आहे तो नुसतं कम्प्युटर स्क्रीनवरती तासनतास बसणं मुलांनाही शक्य नाही, शिक्षकांना तर त्याची मुळीच सवय नाही आहे. आणि हा एक क्रायसिस आहे असं हे आपण ओळखलं पाहिजे शिक्षणामध्ये. त्यामुळे प्रचंड टेन्शन विद्यार्थ्यांना, पालकांना आणि शिक्षकांना भयानक टेन्शन आहे. या टेन्शनमुळे प्रचंड लोकांमध्ये नैराश्य आहे, चिंता आहे, भीती आहे आणि अनेक आत्महत्या होत आहेत. आज शिक्षण क्षेत्रामध्ये हे आज म्हणजे अगोदर आपण केलेली इन्व्हेस्टमेंट कमी, शाळांची अवस्था हा भाग वेगळाच, पण त्यात आता आणखीन भर. मग 80-85% लोकांना ते शक्यच नाही, बँडविड्थ नाही, स्मार्टफोन नाहीत आणि काय बोलतात ते कळत तरी असेल की नाही, मला याची शंका आहे. कारण काय आहे की ऑनलाईन जर का तुम्हाला शिकवायचं असेल तर त्याकरता पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन्स लागतात, त्याकरता तुम्हाला सिम्युलेशन्स लागतात, किंवा प्रयोगशाळेला तुम्ही जाऊ शकत नाही, मग ते प्रयोग
कसे करायचं, त्याचं सिम्युलेशन, हे सगळं कसं करणं शक्य आहे तुम्हाला, आणि खेड्यापाड्यातल्या शाळेत वगैरे. त्यामुळे शिक्षणाची बोंब होणार नाही निदान वर्ष 2 वर्ष तरी. मी पुन्हा मी सांगेन, जो पण औषध किंवा लस, खरं म्हणजे लस जो पण निघत नाही, आणि त्याला 12 ते 18 महिने आहे. त्यामुळे माझ्या मते हा करोना काळ जो आहे तो 1-2 वर्ष टिकणारा आहे. म्हणजे इतकी गंभीर परिस्थिती 2 वर्ष टिकेल, कोणीच घराच्या बाहेर पडणार असं नाही, पण एकंदर शिक्षणावरती होणारा परिणाम आहे, आरोग्यावरती होणारा परिणाम आहे, हा 1-2 वर्ष हा टिकणारा परिणाम आहे. आणि त्याची मला खूप भीती वाटते. म्हणून मी हे सगळं आज बोलण्याचा जो उपद्व्याप, त्यातनं मुलांना बाहेर इतर मुलांना न भेटता येणं, न खेळता येणं, आणि हा जो सगळा प्रकार आहे त्याच्यामुळे खूप मुलांवरती परिणाम होणार आहेत. एक कोंडलं जाणं सारखं, तर हा प्रकार, आणि त्याचा मग घरावरती खूप भयंकर परिणाम होतोय. त्याच्याकडे येणार आहे, मानसिक परिणाम काय होतोय त्याच्याकडे मी येणार आहे. पण आरोग्य, शिक्षण, आता अर्थव्यवस्थेची तर प्रचंडच बोंब सगळं जगभरच. म्हणजे महामंदीनंतर आलेलं हे सगळ्यात महासंकट आहे. म्हणजे मला त्याच्यात अजिबात शंका नाही आहे. उगीच आपलं काहीतरी ग्रीन काहीतरी हळूहळू काहीतरी आपली अर्थव्यवस्था सुधारते म्हणायचं, किंवा पुन्हा यू शेप होईल का व्ही शेप होईल वगैरे, असं तसं सगळ्या चर्चा चालू आहेत, मला मान्य आहे. पण मला स्वतःला जर का विचारायला तर मला पुढचं हे 2020 हे साल तर पूर्ण गेलेलं आहे, 2021 हे सालसुद्धा जवळपास त्याला निम्मा भाग हा ह्याच्यात जाईल असं मला वाटतं. म्हणजे अजून 1 वर्षभर खूप त्रास होणार आहे, खूप म्हणजे खूप. म्हणजे 4.5% GDP वाढत होता असं आपल्याला अधिकृत सांगितलं जात होतं. अरविंद सुब्रमण्यम जे पूर्वीचे आपले सल्लागार होते त्यांच्या मते हा खरा 2% होता GDP वाढीचा दर, एकीकडे 8% होता. म्हणजे आपली $5 ट्रिलियन इकॉनॉमी करायची असेल तर खरं म्हणजे 8% नेट, म्हणजे त्याला इन्फ्लेशन न विचारात घेता 8%, आणि इन्फ्लेशन जर का आपण ॲड केलं तर 12% आपली इकॉनॉमी वाढायला पाहिजे होती खरं. आता ती 8%च्या ऐवजी 4.5% ऑफिशियली, पण खरं म्हणजे 2% वाढली. आणि अरुण कुमार जे दिल्लीचे JNU होते त्यांच्यामध्ये 0% कारण की निगेटिव्हली वाढत होती. ही करोना पूर्वीची गोष्ट आहे. आता तर करोनामुळे 12% ती खाली जाण्याची शक्यता आहे. प्रचंड GDP मध्ये उत्पादनामध्ये घट, लहान आणि मध्यम उद्योग हे जवळपास पूर्ण मारले जाणं, आणि आता मायग्रंट वर्कर्स सगळे पटापट पळायला लागले, आणि भयंकर विमनस्क अवस्थेमध्ये 3 कोटी की काय जो काय नंबर आहे ते लोक सगळे गेले. सगळे लहान आणि मध्यम उद्योग सगळे बसले. खरं म्हणजे आपण इंग्लंडने जे केलं ना ते करायला पाहिजे. म्हणजे आणि त्याला 20 लाख कोटी लागले असते, 3 लाख कोटी खरं लागले असते, आणि अजूनही करायला हरकत नाही. खरं म्हणजे सरकार त्याचा विचार करत असेल असं मला अंदाज आहे, करावा असं म्हणजे आग्रह आहे. म्हणजे त्यांनी काय केलं इंग्लंडनी, की त्यांनी उद्योगांना सांगितलं की आम्ही तुम्हाला पैसे देतो, पण या एका अटीवर की तुम्ही तुमच्या कामगारांना पैसे द्या. तुम्ही तुमच्या कामगारांना पैसे दिले तर त्यातला 80% भाग आम्ही तुम्हाला देऊ. मग 80 असेल, 70 असेल, 100 असेल, 60 असेल, पण त्यामुळे त्यांनी कारखाने चालू ठेवले. म्हणजे कामगार टिकून राहिले, आणि मग टेस्ट करत राहिले. ते टेस्ट केल्यानंतर जेवढ्या टेस्ट त्याच्या झाल्या, जेवढ्या निगेटिव्ह आल्या, त्यांच्याबरोबर त्यांनी कारखाने चालू केले, आणि मग पहिल्यांदा 5%, मग 10%, असं करत ते वाढत. तसं आपण करायला पाहिजे होतं. जर का आपण ते जर का केलं असतं, अशा तर त्याला 3 लाख कोटी पुरले असते, 20ची गरज नाही. पण ते प्रत्यक्ष पैसे त्याला द्यावे लागले असते. ते पैसे जर त्यांनी उद्योगांनी कामगारांना दिले असते तर एकही मायग्रंट वर्कर गेला नसता. कारण आत्ता काय झालं की त्या जिथे राहत होते ते लोकांनी भाडं देते म्हणून त्याला काढून टाकलं, आणि कारखानदारांनी सुद्धा आता आमचे कारखाने बंद म्हणून त्याला काढून टाकलं. तर हे त्याला पैसे मिळाले असते तर भाडे तो देऊ शकला असता, राहू शकला असता, हळूहळू निगेटिव्ह जसा येईल तसं तो कामावर जाऊ शकला असता, आणि सगळे उद्योग उभे राहू शकले असते. हा जो सगळा जो आहे ते अजूनही करायला हरकत नाही असं मला वाटतं. तर बेसिकली आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये पैसा नाही, हा आपला जो क्रायसिस आहे विचित्र क्रायसिस आहे. मग डिमांड आणि सप्लाय हा दोन्हीचा क्रायसिस आहे. जनरली जो क्रायसिस असतो मंदीचा त्याच्यामध्ये डिमांडचा क्रायसिस असतो. म्हणजे लोकांच्या हातात पैसाच नसतो विकत घ्यायला, आणि तो पैसा जर का नसेल, आता पण उद्योजक म्हणतील मी कशाला उत्पादन करू, पण लोक विकतच घेत नाहीत, आहे तो माल पडून राहतोय. मग ते उद्योजक उत्पादन करत नाहीत, मग कारखाने बंद पडतात, मग कामगार बेकार होतात, मग लोकांची खरेदी क्षमता आणखीनच कमी होते. ती कमी झाली की पुन्हा बाजारातला माल पडून राहायला लागतो, आणि बाजारातला माल पडून राहायला लागलं की पुन्हा कारखाने बंद पडा. असं ते चक्र म्हणजे मंदीचं, ह्याला डिमांडचा प्रॉब्लेम असं म्हणतात. त्याच्यावर केन्सनी मग उत्तर सांगितलं होतं की सरकारने खर्च केला पाहिजे, आणि सरकारने खर्च खाजगी उद्योग करत नाहीत ना,
खर्च करायला पुढे येत नाहीत, का त्यांचा नफा नाही म्हणून तर सरकारने केला पाहिजे आणि सरकारची कामं काढली पाहिजे. त्या कामामध्ये लोकांमध्ये पैसा मिळेल, तो पैसा लोक बाजारात जाऊन माल विकत घेतील, मग डिमांड वाढेल, मग प्रायव्हेट उद्योजक सुद्धा येतील. असं सगळं ते केन्सचं उत्तर. पण आजचा जो क्रायसिस फक्त डिमांडचा नाही, आजचा डिमांडचा आणि सप्लायचा प्रॉब्लेम. कारखानदार विशेषतः स्मॉल अँड मीडियम बड्या उद्योगांकडे पैसा भरपूर आहे, पण तो गुंतवायला तयार नाही आहे. त्यांच्याकडे पैसा पडू नये. त्यांच्याकडे पूर्वीही पैसा होता. खरं म्हणजे आपण जे म्हणतोय की भारतामध्ये मेक इन इंडिया म्हणजे भारत अट्रॅक्टिव्ह आपण डेस्टिनेशन बनावं, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की भारतीय उद्योजकांनाच मुळी भारत हा अट्रॅक्टिव्ह डेस्टिनेशन वाटत नव्हता. कारण भारतातलं कॅपिटल परदेशी जात होतं. आपण आपले उद्योजक परदेशी जाऊन गुंतवणूक करत होते भारतापेक्षा. तेव्हा हे आपण सिरियस, त्याच्यावर आपण वेगळं पुन्हा नंतर कधीतरी बोलीन. प्रश्न हा भारताला अट्रॅक्टिव्ह डेस्टिनेशन बनवण्याचा आहे. आणि त्या ठिकाणी आपण जर का म्हणजे ईज ऑफ डुईंग बिझनेस जर का बघितला, इनोव्हेशनचा इंडेक्स बघितला, तर आपण चीनपेक्षा सुद्धा खूप खाली आहोत. आपण नेहमी चीनवर कम्पीट करायचं म्हणतो, तर अनेक कारणं आहेत. त्याच्याविषयी मी बोललेलं पूर्ण नंतर आणखीन बोलीन. म्हणजे हेल्थ केअर, एज्युकेशन, वीज, पाणी आणि हे संबंध इन्फ्रास्ट्रक्चर नाही आपल्याकडे. आपण ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये मागावर आणि इतर अनेक बाबतीत मागावर, इनोव्हेशनमध्ये मागावर वगैरे. या सगळ्यामुळे आपला अट्रॅक्टिव्हनेसचा इंडेक्स कमी आहे. भारतीय लोक स्वतः परदेशी जाऊन गुंतवणूक करतात. तर बडे उद्योगांकडे पैसा आहे, आपण ते तिकडे आपल्याकडे फार गुंतवणूक करत नाही. आणि लहान आणि मीडियम जे आहे त्यांच्याकडे पैसा नाही. आणि विशेषतः गेल्या काही वर्षात इनफॅक्ट त्यांच्याकडे पैसा खडखडाट झाला. आपल्या जी अधोगती झाली खरं म्हणजे नोटाबंदीनंतर तर खूपच अधोगती झाली. आणि त्यामुळे आत्ता सप्लाय साईडचाही प्रश्न आहे. म्हणून मी आत्ता जे सांगितलं की 3 लाख कोटीचं की त्यामुळे त्यांनाही पैसे द्यायचे आणि त्यांनी त्यातले काही टक्के हे कामगारांना द्यायचे की आणि टेस्ट करून हळूहळू ते पूर्ण पदावर राहायचं आणि कारखाने चालू करायचे. हे अतिशय महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. त्यांनी अर्थव्यवस्थाही सुधारेल, लोकांना नोकऱ्याही मिळतील, प्रचंड मायग्रेशन होणार नाही. झालं आता काही इलाज नाही, पण निदान ह्याच्या पुढे आणखीन होणार असेल तर थांबेल. असे अनेक उद्योग आपण करू शकलो असतो. अजूनही आपण सरकार करेल अशी आशा धरूया. पण अर्थव्यवस्थेमध्ये बेकारी भयंकर आहे. म्हणजे करोनाच्या अगोदरच 8.1% होती आणि गेल्या 45 वर्षांनी सगळ्यात जास्त मोठी बेकारी होती. आता तर ती अनेक म्हणजे त्याच्यापेक्षा प्रचंडच वाढलेली. म्हणजे आता 11-12% ऑफिशियली म्हणजे जी मोजमाप जी आहे त्याच्याप्रमाणे 11-12% ती आहे असं सांगितलं जातं. पण प्रत्यक्षातली ती बेकारी ह्याच्यापेक्षा बरीच असते. आणि अर्धबेकारी तर भयंकर जास्त. म्हणजे पाणीगृह जी आहे पूर्वीचे सल्लागार या सरकारचे, त्यांच्यामध्ये अर्धबेकारी भयानक आहे. इव्हन मनरेगाचं जर घेतलं आपण तर 100 दिवसाचं काम मिळालं पाहिजे. 100 दिवसाचं काम पुरत नाही होतं. 365 पैकी फक्त 100 दिवसाचे जर पैसे मिळाले तर ते पुरत नाही. पण आपल्याकडे आणि ते खरं 200 केले पाहिजे अशी मागणी आहे. पण 100 कशाला 50 सुद्धा दिवसाचं कित्येक लोकांना मिळत नाही. कित्येक लोकांना 30 दिवस, वर्षाच्या 30 दिवसाचं काम जर का कोणाला मिळालं, 40 मिळालं, 60 मिळालं, त्यात सुद्धा कित्येकांचे पैसे मिळत नाहीत. कित्येकांना फार उशिरा मिळतात. त्यात सुद्धा बरंच करप्शन आहे आणि गोंधळ आहे बरंच. त्यामुळे आज खेडेगावात हवालदिल परिस्थिती. मी 80 कोटी लोकांना तुम्हाला धान्य द्यावं लागतंय जगवण्याकरता. मग ते अर्थात गोदामात होतं. अनेक वर्षापासून ते फूड कॉर्पोरेशनने ते घेऊनच ठेवलेलं होतं गोदामामध्ये आणि ते पोचवलं पाहिजे. म्हणजे पूर्वी सुद्धा 8 कोटी मायग्रंट्सला दिलं असं सांगितलं, पण ॲक्च्युली 2 कोटीच लोकांना पोचलं असं फूड कॉर्पोरेशनने जाहीर केलं. तसं न होता यावेळेला 80 कोटी लोकांना खरंच धान्य मिळालं पाहिजे रेशन कार्ड असो नसो सगळ्यांना, असं मला वाटतं. कळकळीचं आवाहन आहे सरकारला की ह्याची त्यांनी दक्षता घेतली, प्रत्येकाला मिळालं. पण जरी मिळालं तर याचा अर्थ 80 कोटी लोक गरीब आहेत. सरकारने दिलेल्या धान्यावर जगण्याची पाळी यावी असे 80 कोटी लोक आहेत. अर्थातच पुढचे 20-30 कोटी लोक अगदी जेमतेम आहेत. 135 कोटीपैकी 100-110 कोटी लोक ह्या अक्षरशः काठावर जगतायत. आपल्या लक्षात येईल. एक आजारपण आहे कोरोनाचा खर्च केवढा आहे. हॉस्पिटलमध्ये टेस्ट करायला 4,500 आणि बाकी हॉस्पिटलचा लाखाच्या वरती खर्च आहे. आणि बाकी सरकारी हॉस्पिटलमध्ये काय जागा मिळत नाही, हे नाही सगळं. आणि सरकारी हॉस्पिटल खरंच चांगली आहेत. सरकारी हॉस्पिटल्स मधले डॉक्टर्स सुद्धा अतिशय चांगले आहेत. मला वाईटच वाटतं की अतिशय चांगली डॉक्टर्स आणि स्टाफ असून सुद्धा आपला इन्व्हेस्टमेंटच नाही, इक्विपमेंटच नाही, आपल्याकडे डॉक्टरची संख्याच नाही. आणि या सगळ्यात करायचं काय. ज्येष्ठ नागरिक
म्हणजे 70-75च्या पुढची मंडळी, त्यानंतर कॅन्सर झालेले लोक, त्यानंतर हार्ट अटॅक आलेले किंवा हार्टचे पेशंट्स, अल्झायमरचे पेशंट्स किंवा मतिमंद, स्किझोफ्रेनिक आणि ऑटिस्टिक आणि अतिशय वेगवेगळ्या मनोविकारांनी त्रस्त अशी मंडळी, अपंग, नेत्रहीन, कर्णबधीर आणि अशी जर का सगळी जर का आपण एकत्र केले तर हे कसे आयुष्य जगत असतील याचा विचार करा. यांच्या जवळ सुद्धा कोणी मदत करायला जायला आज तयार होणार नाही. त्यांना काही लागलं तर कोणी वस्तू आणून देणार नाहीत. कित्येक मंडळी त्यातली एकटी राहतात. मला माहिती असलेली मंडळी 80 वर्षाची मंडळी एकटी राहत आहेत. कित्येक नेत्रहीन मंडळी त्यांच्या घरात एकटी राहत आहेत. ह्याच्या पुढले आकडे जर का वाढत गेले आणि यांना मदत कुठेही मिळाली नाही, ही संख्या कमी नाही आहे. हे सगळे जर का एकत्र केले, हे ज्येष्ठ नागरिकांपासून वेगवेगळ्या विकारांनी ग्रस्त असलेली किंवा वेगवेगळ्या अपंग, वेगवेगळ्या तऱ्हेच्या, हे सगळे जर का आपण एकत्र केले तर 10-15 कोटी लोक होतील. या सगळ्यांचं सुद्धा काय होईल ही एक भयानक परिस्थिती आहे. आणि त्याची तर परिस्थिती, आणि त्यात पुन्हा आणखीन बेकारी आणि त्यात पुन्हा आर्थिक संकट, हे म्हणजे विचारांच्या पलीकडलं आहे. मला असं वाटतं या ठिकाणी पुन्हा आपण अशा सगळ्यांकडे नुसती कृतज्ञता बंधुभावने तर अतिशय चांगल्या तऱ्हेने माणुसकीने आपण बघितलं पाहिजे. शक्यतो जितकी आपल्याला मदत करता येईल तितकी मदत करायला पाहिजे. आणि त्यांचा पण आपण जेव्हा विचार करू, फक्त आत्ता नुसती मदत करण्यासाठी नाही, पण आपल्या विकास नीतीमध्ये जेव्हा सर्वांचा समावेश होईल तेव्हाच आपण त्याला चांगली विकास नीती म्हणू शकू. तर त्यामुळे मला सांगण्याचा मुद्दा असा की आपण वी आर स्टेअरिंग एट अ फिनॉमिनली ग्रेट क्रायसिस. म्हणजे एखाद्या देशात 80 ते 100 कोटी लोक ह्या दान असं म्हणताना नाही, पण अशा तऱ्हेच्या रेषांवरती आणि अशा तऱ्हेच्या काठाकाठात जगत असतील तर मला वाटतं हे अतिशय मोठी धोका आहे. हे आज, आणि उद्याचे आकडे काय असतील आणि त्यावेळी काय होईल हे मला आत्ता काय सांगतात. हे घाबरून टाकण्याचं मला असं वाटतं आपल्याला माहिती पाहिजे आपण काय करावं. मी सगळ्यात शेवटी येणार त्याच्याकडे, पण आणि ह्याचे मानसिक जे काही परिणाम होणार आहेत या सगळ्याचे ते अचाट आहेत. म्हणजे तुम्हाला अगदी थोडक्यात सांगतो की म्हणजे अमेरिकेमध्ये जोनाथन पोर्टेस नावाचा एक सायकोलॉजिस्ट, त्यांनी तर मी सांगितलं की याच्या जगभर अमेरिकेत म्हणजे चिंता, राग, भीती असतेच सगळ्यांना, ती चांगलीच असते का आपल्याला जगण्याकरता गरजेची. म्हणजे एका टोकाच्या पलीकडे की गेली की त्याला फोबिया म्हणतात आणि तो विकार असतो. तसंच चिंतेचं, तसंच प्रत्येकाला चिंताच जर पण असती तर आपण मेलोच असतो खरं. पण चिंता करणं हे काही वाईट नाही, पण त्याचा अतिरेक जर का झाला तर स्ट्रेस आणि त्याचा भयंकर ताण तणाव आणि त्याचा हार्टवरती सगळीकडे परिणाम होतो. तर चिंता, राग येणं, भीती वाटणं, फोबिया, नंतर नैराश्य, चिडचिड होणं, भांडणं, गृहकलह, घटस्फोट, मारामाऱ्या आणि डोमेस्टिक व्हायलन्स याचे प्रकार हे प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढलेले, हिंसा वाढलेली आहे असं पोर्ट्रेसने सांगितलेलं आहे. हे अमेरिकेतलं सांगितलेलं आहे. आणि त्यांनी सांगितलं की त्याच्यात दारू पिणं, त्याचे शारीरिक प्रमाण, त्याला सायकोसोमॅटिक म्हणतात, सायकोलॉजीचा आपल्या शरीरावर परिणाम होणं. आपल्याला वाटतं की आपलं पोट दुखतंय, पण खरं ते मानसिक विकारामुळे झालेलं असतं. पोट दुखणं, डोकं दुखणं, डोळे दुखणं आणि तर अनेक गोष्टी, दम लागणं, सारखं दमणं, या अशा तऱ्हेचे असंख्य व्याधी या मानसिक याच्यामुळे होतात आणि तेही आता लक्षात आलेले. या सगळ्यामध्ये जर का मोठं जर का असेल तर म्हणजे पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर म्हणजे PTSD त्याला म्हणतात. युद्धामध्ये, इराक वॉरमध्ये आणि अनेक ठिकाणी जेव्हा सैनिक मोठ्या प्रमाणात हिंसा बघतात तेव्हा हा PTSD होतो. अनेक हजारो लाखो लोकांना होतो, झालेला आढळलेला आहे. एकदम दचकून उठणं, भीती वाटणं, झोप न येणं आणि सगळी आपली रिलेशनशिप बिघडून जाणं. तर इथे माणसं सातत्याने घरात कोंडणं आणि महिनोमहिने कोंडलेलं असतं, तेच चेहरे बघणं, त्यातनं भयंकर त्रास, चिंता, उद्या काय होणार, नोकरी जाणार का, आणि इनफॅक्ट गेलेलीच आहे अनेकांची. म्हणजे मी 20 ते 30 वयोगटातल्या कोट्यावधी लोकांना पुढचं वर्ष ते 2 वर्ष नोकरी मिळणं अवघड जाणार आहे भारतामध्ये, असं एक भाग येते. मला तर चिंताच वाटते. तरुण मुलं इंजिनियर कुठली डिग्री काही शिकलेली असं का असेल, ती घरी बसलेली आहेत. 1 दिवस 2 दिवस ठीक आहे, आठवडा ठीक आहे, 2 आठवडा ठीक आहे, आणि दर वर्षाला 1.5 कोटी लोक या जॉब मार्केटमध्ये येत आहेत.
आणखीन जॉब मागायला. आत्ता तर जॉब मार्केट भयानक खाली म्हणजे 12-13% ओव्हरऑलच, आणि तरुणांमधली बेकारी तर भयंकर 20-30-35% असेल. आणि करोनामध्ये आणखीनच ती वाढेल, आणि त्याच्यामध्ये 20 ते 30-35 वय जर का असेल तर नोकरीच नाही, आणि 1 महिना 2 महिने तर त्यातनं येणारं गुन्हेगारी, त्यातनं येणारी व्यसनधीनता, त्यातनं येणारं हिंसाचार, हे मला म्हणजे पुढचा हा जो काळ आहे त्याच्यात आपल्याला सगळे आपली जी मुलं असतील त्यांना सांभाळून धरलं पाहिजे. आपल्याला त्यांना मायेने वागवलं पाहिजे, त्यांचे प्रश्न आपण लक्षात घेतले पाहिजे. कारण हे मला चित्र जे दिसतंय ते भयंकर दिसतंय. कोणाला वाटेल एवढा निगेटिव्ह व्हिडिओ मी का करतो बाबा, हा निगेटिव्ह नाही आहे, मला लक्षात येईल. पण या सगळ्यामध्ये जेव्हा हेल्पलाईन्स असतात अशा मानसिक यांच्या, तेव्हा त्या लक्षात आलं अमेरिकेमध्ये की 64% लोकांना, म्हणजे पाहणी केली त्याच्यामध्ये 64% लोकांना विकार, काहीतरी चिंता अमुक असे विकार आलेले आढळलेले. आणि जे कॉल्स येतात हेल्पलाईनचे त्यातल्या 80 ते 85% लोकांना कोविडची भीती वाटते. मला होईल का, माझ्या नातेवाईकाला होईल का, आम्ही दोघंच होतो, लेकाला झालं तर काय करायचं, इथं मग भारतात तरी बेड पण मिळत नाही, मग काय करायचं, मी एकट्याने कुठे भेंडायचं. हे जे सारखी भीती चिंता ही प्रचंड आहे, ती प्रत्येकाच्या मनात आहे, कोणी बोलून दाखवत नाही. आणि हे 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 जे प्रकरण आहे 80 ते 85% लोकांना कोविडची भीती, 64% लोकांना आज प्रचंड मोठ्या प्रमाणावर हे मानसिक विकार आहेत असं अमेरिकेत आज एका सर्वेमध्ये दिसून आलं. भारतामध्ये हेल्पलाईन्स कमी आहेत पण याचा नंबर कमी नाही आहे. भारतामध्ये संख्या तर प्रचंड मोठी असणार. आपले लोक बोलत नाहीच असतात, मूकपणे सहन करतात आणि आत्महत्या करतात. फक्त नागपूर जिल्ह्यात गेल्या 3 महिन्यात 120 आत्महत्या झाल्या. मी गणित केलं त्यांची लोकसंख्या आणि भारताची लोकसंख्या, तर तेच प्रपोर्शन जर का धरलं तर नागपूर म्हणजे शेतकऱ्यांच्या वेगळ्या आहेत का, शेतकऱ्यांच्या धरलेलं नाही, तिथे विदर्भ मोठा आहे, पण नागपूर काय भयंकर आत्महत्येसाठी खूप प्रसिद्ध नाही. पण मी लोकसंख्येचं का ज्याला एक्स्ट्रापोर्शन म्हणतात तेच प्रपोर्शन धरलं तर गेल्या 3 महिन्यात भारतात 35,000 आत्महत्या झाल्या असतील. आणि एक आत्महत्या केली तर साधारण 50-55 लोक तिथपर्यंत येऊन पोचलेले असतात त्या विचारापर्यंत. याचा अर्थ असा की साधारण 2 लाख लोकांनी आत्महत्येचा विचार केलेला असला गेल्या 3 महिन्यात. मी कोविडच्या विषयी बोलतोय, शेतकऱ्यांच्या विषयी आणि इतर बेकारीमुळे, इतर काही नवरा बायकोच्या भांडणांमुळे वगैरे ते होणारे गोष्ट वेगळी. ही गेल्या 3 महिन्यातलं फक्त मी हे करतो. तर हा प्रश्न जो आहे तो इतका हे आहे, म्हणजे कोविडच्या अगोदरच मुळे आपल्याकडे प्रचंड स्पर्धा, प्रचंड ताणतणाव, 11 कॉन्फरन्स कॉल, प्रचंड चंगळवाद, अस्थिरता, आज नोकरीत उद्या नाही, EMI भरून ठेवलेला आहे, वाढवून ठेवलेला आहे पण उद्या नोकरी गेली. किती केसेस मला स्वतः सांगायला येतात. ज्या बँकेतले आहे मी आता एवढी गाडी घेतली, घर घेतली, नोकरी गेली, काय करू, मला सल्ला विचारला जातो, काय करू. हे कोविडच्या अगोदरची गोष्ट झाली. प्रचंड स्पर्धा, आपल्या अपेक्षा वाढवून ठेवलेला, प्रत्येकाला CEO बना, हे बना, ते बना, हे घर घ्या, ते घ्या, प्रत्येकजण. आणि प्रत्यक्ष रिॲलिटी वेगळी, त्याच्याशी मी पूर्वी बोललेलो आहे. त्यामुळे येणार आहे ताणतणाव, नैराश्य, हे अगोदरच होतं. इतकं की युनायटेड नेशन्सनी का WHOनी अनेक जागतिक संघटनांनी सांगितलं की 20 ते 25 पर्यंत 25% नैराश्य लोकांना असेल. लोकांमधल्या 25%ला 20 ते 25% लोकांना नैराश्याने ग्रासलेलं असेल. मला वाटतं दीपिका पदुकोणनी एक जो TV इंटरव्ह्यू केला त्यात हा आकडा सांगितलेला होता. पण किती आकडा खूप मोठा आहे. 20 ते 25% लोकांना नैराश्य ही भयानक गोष्ट. हे पूर्वीची गोष्ट सांगतोय. आता तर 1 ते 2 वर्षात काय होईल हे मला कल्पनेच्या पलीकडे आहे. आणि मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये म्हणजे 9/11चा जो काही हे झाला होता त्याच्यात 10% लोकांना PTSD आणि नैराश्य आणि 10% लोकांना झालं होतं. 2008 सालच्या महामंदीनंतर ते 5% लोकांना झालेलं होतं. पण आता ते प्रमाण ह्याच्यापेक्षा खूपच जास्त असेल असं मला वाटतं. म्हणजे आपल्याला 20 ते 25 पर्यंत थांबण्याची गरज नाही. 20 ते 21 पर्यंत म्हणजे 22 पर्यंतच नैराश्य, चिंता, फोबिया या सगळ्याचं प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेलं असेल असं मला वाटतं. 20%, 30% काय किती प्रमाण असेल. आता मी याच्यावर काय करायचं, मी एवढं वाईट का बोलतोय. 2 कारणाकरता मी बोलतोय. एक म्हणजे आपल्याला याची कल्पना असली पाहिजे
उगाच काहीतरी सकारात्मक बोलायचं, याचं काही नाही, ठीक होईल, काय विशेष काही नाही असं म्हणलं ते अर्थ नाही. हे म्हणणं अगदी चूक आहे. आपल्याकडे सुद्धा तरुण आहेत म्हणून आपलं संख्या कमी आहे मला मान्य आहे, पण म्हणून काही होणारच नाही. कारण भारतामध्ये काहीतरी वेगळाच व्हायरस वीक झालेला आहे, आपल्यामध्ये काहीतरी वेगळीच इम्युनिटी आहे वगैरे असं काही नाही. काही संख्या वाढत जाईल याची आपली काळजी घेतली. मी एवढाच करता सांगतोय की दोन गोष्टी. एक म्हणजे सरकारला आरोग्य व्यवस्थेमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वाढ केली पाहिजे, ह्याचा दबाव आपण आणला पाहिजे ताबडतोब. हे 2 वर्षांनी चालणार नाही. ताबडतोब दबाव आणला पाहिजे. टेस्टिंग वाढवलं पाहिजे, ह्याचा दबाव आणला पाहिजे. 3 म्हणजे काही आपल्यातला संवाद वाढवला पाहिजे. यामध्ये खूप महत्वाचं आहे. आपल्याला सातत्याने, अगदी घरात जरी असलो तरी सातत्याने, म्हणजे बडबड सातत्याने करा असं नाही, पण एक चांगला संवाद आपण केला पाहिजे. म्हणजे पूर्वी कोविडच्या अगोदर सुद्धा डायनिंग टेबलवर बसलेले मुलगा बसला, मुलगी, आई वडील बसले, कोणाशी बोलत नाही आहेत. एकमेकांची काहीतरी चर्चा करतायत, बोलतायत, शेअर करतायत, गाणी गातायत, जुनी गाणी ऐकतायत, जुन्या आठवणी काढतायत, जुने किंवा नवीन चित्रपट बघतायत, काहीतरी साहित्य वाचतायत, काही वाचतायत त्याच्यावर चर्चा करतायत, लिखाण करतायत, कविता करतायत, शेअर करतात एकमेकांची. अतिशय महत्वाची गोष्ट असं मला वाटतं. फार फार महत्वाची. दुसरी गोष्ट, त्यातून समजा आपल्याला भीती वाटायला लागली, काही वाटायला लागलं. कारण असं आहे की एवढी अर्थव्यवस्था 80-90% लोकांना एवढं कोसळलेलं संकट, हे काय नुसतं बोलून आणि नुसतं आनंदाने नुसतं काही ते करून भागणार नाही. काय कित्येक प्रश्नांची माझ्याकडे उत्तरं नाही. आणि त्याला खरं उत्तर म्हणजे चांगल्या तऱ्हेने आपलं हेल्थकेअर, एज्युकेशन, वीज, पाणी, रस्ते आणि आपलं इन्फ्रास्ट्रक्चर जर का चांगलं असतं, इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा चांगलं असतं, जे आपण केलं नाही. आपला GDPतला 60% भाग सेवा आहे. IT, इन्शुरन्स, बँकिंग, पर्यटन, ह्याच्यातच आपण वा छान 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 म्हणत बसलो. चीननी तोपर्यंत इंडस्ट्रियल बेस तयार केला होता, सगळ्या जगातलं मॅन्युफॅक्चरिंग खेचून घेतलं. तर तो होता विषय वेगळा आहे. पण मुख्य आपण हा जो सगळा शिक्षण, आरोग्य, वीज, पाणी, स्वस्त घरं, सार्वजनिक वाहतूक आणि इंडस्ट्रियल बेस हा जर का तयार केला, स्मॉल मीडियम सेक्टरमध्ये इंडस्ट्रीज विखुरलेल्या, म्हणजे प्रदूषण फार होणार नाही अशा, हे जर का आपण वाढवलं असतं तर आपल्यावर एवढं संकट आलं नसतं. तर आपल्याला विकास नीती बदलण्याकरता सुद्धा आग्रह झाला पाहिजे. आणि हीच वेळ येते की नुसतं फक्त पहिलं 10-15% लोकांकरता फक्त शहरात कॉन्सन्ट्रेट करून, प्रदूषण करून, बेकारी वाढवून, विषमता वाढवून. विषमता किती असावी? 1% लोकांकडे 58% संपत्ती. तर इतकी प्रचंड विषम, हे सगळं करणारे आपल्याला ही व्यवस्था मला मान्य नाही हे सांगण्याची आता वेळ आली. कुठलं काय सरकार येईल माझं काय म्हणणं आहे, पण ही व्यवस्था आहे त्याला कारणीभूत आहे. आणि ही व्यवस्था आपण बदलली पाहिजे, ह्याच्यावर भर दिला पाहिजे असं मला वाटतं. आणि त्याच्याविषयी विचार करणं, वाचन करणं, लिखाण करणं, एकमेकांची संवाद साधणं. आणि मुख्य म्हणजे तरी वाटायला लागली भीती, तरी काही तर आपण सरळ आपल्या थेरपिस्टशी, मानसोपचार तज्ज्ञाशी किंवा सायकॅट्रिस्टशी म्हणजे आपण संवाद साधला पाहिजे. आपण म्हणजे कुठल्याही थेरपिस्ट, सायकोथेरपिस्टकडे कोणी बोलायला लागला किंवा सायकॅट्रिस्टकडे गेला म्हणजे फक्त वेळाच असला पाहिजे. अजून भारतामध्ये त्याचा स्टिग्मा आहे. अजून लोक मूकपणे सहन करतात. अजूनही आपल्याकडे बोलणं सायकॉलॉजिस्टची किंवा थेरपिस्टची ह्याच्यामध्ये स्टिग्मा आहे. तो पहिल्यांदा आपण काढला पाहिजे. कारण तो जर का काढला तरच आपण यातनं बाहेर पडू शकू, नाहीतर आपण यातनं बाहेर पडू असं मला वाटत नाही. सगळ्यात शेवटी मी यांच्या सुरेश भटांच्या 2 ओळी मला आठवतात की म्हणजे हा दिवस जाईल, हा दिवस काही कायम टिकून राहणार नाही. हा दिवस नक्कीच जाईल आणि चांगलं उद्या पुन्हा उजाडेल अशा तऱ्हेच्या ओळी आहेत. त्याचा मला त्या ओळी नाही, पण मला सांगायचं असं की करोना काही कायम टिकणार नाही आपल्या आयुष्यामध्ये. 2 वर्षाचा हा प्रश्न आहे. 12-18 महिन्यात लस निघाली. एकदा लस निघाली, पण एक लक्षात ठेवा, लस निघाली तर त्याचं प्रोडक्शन होणं आणि त्याचं पुन्हा सगळ्यांना वाटप होऊन प्रत्येकाला मिळण्याचा वेळ जातो. लसीमध्ये सुद्धा वेगवेगळे हे असतात, म्हणजे स्टेप्स असतात. असे लस काही आठवड्यात निघत नसते लस. कारण लस ही तुम्ही निरोगी माणसांना देता, हे लक्षात ठेवा. औषध आणि लस याच्यात फरक आहे. औषध जर का दिलं तर माणूस बरा होऊ शकतो, म्हणजे लक्षणं कमी होऊ शकतात.
लस म्हणजे तो होणारच नाही अशी रोग प्रतिकारशक्ती तुम्ही निर्माण करता. कारण तुम्ही निरोगी माणसाला देत असता तर तुम्हाला बऱ्याच स्टेप्स किंवा निरोगी माणसं तयार व्हायला पाहिजे पहिल्यांदा. म्हणजे तयार झाल्यानंतर त्यांना द्यायची, मग त्याच्यात अनेक महिने बघावं लागतं ना की किती महिन्यानंतर ऑब्झर्व करत राहावं लागतं की नंतर ते लक्षणं आहेत का, त्यांना डायबिटीस झाला आहे का, आता किडनी काय झाली, हे इतक्या टेस्ट करावं लागतं सातत्याने. 2 दिवसात होणं शक्यच नाही. ते काही 100 लोकांना केल्यानंतर 1000 मग काही असं करत तर कित्येक महिने असे टेस्ट केल्यानंतर म्हणजे एक तर ते या रोग त्याच्यामुळे हा रोग होत नाही हे सिद्ध झालं पाहिजे आणि त्याच्यामुळे इतर काय साईड इफेक्ट नाही ते लक्षात झालं पाहिजे. ते सेफ आहे हे लक्षात झालं पाहिजे. तरी सुद्धा काही साईड इफेक्ट असतातच. तुम्ही कुठल्या औषध गुगलमध्ये टाका त्याचा अमुक साईड इफेक्ट असतातच, पण तरी ते औषध निघतंच ना. त्याचं कारण त्यांना माहीत असतं की ते हा रोग थांबवण्याला औषध चांगलं आहे आणि हे साईड इफेक्ट ते मॅनेजेबल आहे म्हणून ते सांगतात की आम्हाला माहिती आहे ते साईड इफेक्ट, पण हे अशा तऱ्हेने ती लस मग शेवटी ते बाहेर निघेल, पण त्याला अनेक महिने लागतील. त्यानंतर ते प्रोडक्शन आणि प्रोडक्शन केल्यानंतर ते सगळं डिस्ट्रीब्यूट ही सगळं जग म्हणतं 730 कोटी आणि भारतमध्ये 135 कोटी लोकांपर्यंत पोहोचवणं आणि त्यांना देणं. तेव्हा हा प्रश्न हा काही आठवड्यांचा नाही आहे. कोणी आता याच्यात असेल की अरे काय तो आता ऑगस्टपर्यंत काय येईल, सप्टेंबर कायपर्यंत येतील, हे माझ्या दृष्टीने हे शक्य नाही. त्याला खूप वेळ लागेल आणि ते साधारण माझ्या मते निदान 2021चा पहिला क्वार्टर किंवा 2021चा मध्यापर्यंत आपल्याला लसीसाठी वाट बघावी लागेल आणि आपल्याला तोपर्यंत तग धरायचं आहे. सगळ्यांना टिकवून धरलं पाहिजे. जास्तीत जास्त आनंद निर्माण कसा करता येईल, अगदी जोक्सपासून जास्त तुम्ही उलटं लाईट सिनेमे बघणं, ह्युमरस सिनेमे बघणं, एकमेकांशी संवाद साधणं, त्रास होत असेल तर मानसोपचार तज्ज्ञाशी बोलणं, वाचन करणं, लिखाण करणं, हे सगळं खरोखर मी नुसतं काहीतरी उपदेश करायचा म्हणून सांगत नाही. मला खरंच वाटतं की हे केलं पाहिजे आणि आपली स्किल्स तोपर्यंत वाढवली पाहिजे. स्पेशली जी शिकलेली मंडळी त्यांनी की ठीक आहे हे काही कायम टिकणार नाही आहे, 2 वर्षांनी आपल्याला पुन्हा जगात जायचं आहे, 1.5 वर्षांनी जायचं आहे, तर तोपर्यंत मग निदान त्यावेळेला आपल्याला मग व्यक्तिमत्व असेल, इंग्लिश असेल, इंजिनिअरिंग असेल, अकाउंटिंग असेल, जे असेल ते आपण जास्त चांगल्या तऱ्हेने कसं आणि हे सगळं जरी झालं ना तर आपण सगळ्यात जास्त चांगला माणूस कसं होऊ, म्हणजे माणसाची ओळख आपण विज्ञानवादी कसे होऊ, जास्त विवेकवादी कसे होऊ, एकमेकांना मदत कशी करू, जास्त कल्चर्ड कसे होऊ, आपल्या सगळ्यांची आवड आहे अनेक गोष्टींची, माणूस म्हणून आपण कसे आहोत ह्याचं एक विश्लेषण करून आपण चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न हा आपला वेळ मिळालेला स्वतःला एक आत्मचिंतन करायचा असं आपण धरूया आणि पुढे जाऊया असं मला वाटतं. धन्यवाद. थिंक बँकचे सर्व एपिसोड आता ऐका स्टोरीटेल या ॲपवर. 30 दिवसांचे मोफत सबस्क्रिप्शन मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शनमधील www.storytel.com/thinkbank या लिंकला भेट द्या.